जर मी तुम्हाला सांगितलं की भारतात एक असं गाव आहे जिथे लोक मरत नाहीत तर अचानक गायब होतात, तर कदाचित तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटेल. भारताच्या उत्तरेकडच्या डोंगरांमध्ये एक छोटंसं गाव आहे, इतकं छोटं की नकाशावर सुद्धा त्याचं नाव नीट दिसत नाही. त्या गावाचं नाव आहे देवकुंड. बाहेरच्या जगासाठी ते एक साधं शांत गाव होतं, पण त्या गावात राहणाऱ्या लोकांच्या मनात एक अशी भयानक भीती होती ज्याबद्दल कुणीही उघडपणे बोलत नव्हतं. कारण त्या गावात लोक मरत नव्हते, तर ते अचानक गायब होत होते. कसलाही आवाज नाही, कसलीही खून नाही. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे जे लोक गायब व्हायचे त्यांच्या घराचे दरवाजे आतून बंद सापडायचे. सुरुवातीला एक माणूस गायब झाला, मग 2, मग 5. पण जेव्हा गावच्या सरपंचाचा मुलगा बंद खोलीतून अचानक गायब झाला तेव्हा संपूर्ण गाव भीतीने हादरलं. लोकांनी रात्री घराबाहेर पडणं बंद केलं. खिडक्यांवर काळे कपडे टांगले जाऊ लागले. मुलांना संध्याकाळ होण्याआधीच घरात बोलावलं जायचं. आणि दररोज रात्री बरोबर 3 वाजता संपूर्ण गावात एक विचित्र आणि अंगावर काटा आणणारा सिटीचा आवाज ऐकू यायची. लोक म्हणायचे, ज्या रात्री ती सिट्टी तुमच्या घरासमोर थांबते दुसऱ्या दिवशी तुमचं नाव फक्त आठवणीत उरतं. पण प्रश्न हा होता की हे गायब होणारे लोक नक्की जात कुठे होते? हे सगळं कोणत्या माणसाचं काम होतं का? की खरंच त्या गावात काहीतरी असं होतं जे लोकांना स्वतः सोबत घेऊन जात होतं? देवकुंड गावात आरव नावाचा एक मुलगा राहत होता. वय साधारण 22 वर्ष. तो शहरात शिकत होता, पण वडिलांच्या मृत्यूनंतर तो पुन्हा गावात परत आला होता. त्याचे वडील सुद्धा त्या लोकांमध्ये होते जे अचानक गायब झाले होते. आरवने आपल्या वडिलांना शेवटचं त्या रात्री पाहिलं होतं, ज्या रात्री गावात पहिल्यांदा ती रहस्यमय सिटी ऐकू आली होती. त्या रात्री त्याच्या वडिलांनी फक्त एकच गोष्ट सांगितली होती, जर रात्री कोणी तुझं नाव घेतलं तर उत्तर देऊ नकोस, मागे पाहू नकोस. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ते गायब झाले होते. ना रथ, ना आवाज, ना कसली खूण, फक्त त्यांची खोली रिकामी होती. गावातले लोक याला शाप मानत होते. काही जण म्हणायचे डोंगरांच्या पलीकडे राहणाऱ्या आत्मा लोकांना घेऊन जातात, तर काहींचं म्हणणं होतं की गावाखाली एखादा जुना भुयारी मार्ग आहे जिथे लोक जिवंत काढले जातात. पण आरवला या गोष्टींवर विश्वास नव्हता. त्याला वाटत होतं यामागे कुणीतरी माणूस आहे, कुणीतरी असं जो संपूर्ण गावाला घाबरवून काहीतरी लपवत आहे. एक रात्री त्याने ठरवलं काहीही झालं तरी तो सत्य शोधून काढणार. त्या रात्री गावभर खूप दाट धुकं पसरलं होतं. हवा पूर्ण शांत होती. असं वाटत होतं जणू संपूर्ण गाव एखाद्या गोष्टीची वाट पाहत श्वास रोखून बसला आहे. आरव आपल्या घराच्या छतावर बसला होता. त्याच्या हातात कॅमेरा होता. त्याची नजर पूर्ण गावावर होती. आणि तेवढ्यात बरोबर 3 वाजता तीच सिटीचा आवाज पुन्हा ऐकू आली. आरवचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याच्या अंगावर काटा आला. त्याने कॅमेरा सुरू केला आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागला. त्या सिट्टीचा आवाज गावातल्या जुन्या विहीकडून येत होती. तो हळूहळू कंदील घेऊन तिकडे जाऊ लागला. पूर्ण रस्ता रिकामा होता. पण जसं तो विहिरीजवळ पोहोचला त्याची नजर जमिनीवर पडलेल्या ओल्या पावलांच्या खुणांकडे गेली. असं वाटत होतं जणू कोणीतरी आताच पाण्यातून बाहेर आलं आहे. पण तिथे कुणीच नव्हतं. आणि अचानक त्याच्या कानाजवळ कुणीतरी कुजबुजलं, आरव. त्याचा श्वास थांबला. अंग थरथरू लागलं, कारण आवाज अगदी त्याच्या कानाजवळून आला होता. तो पटकन मागे वळला, पण तिथे फक्त धुकं होतं. दुसरं कोणीच नव्हतं. आता त्याच्या मनात पहिल्यांदाच भीती निर्माण झाली होती. त्याला वाटू लागलं की कदाचित गावातले लोक खोटं बोलत नव्हते. तेवढ्यात त्याला विहिरीच्या आतून कुणीतरी रडत असल्याचा आवाज ऐकू आला. एका बाईचा रडण्याचा आवाज, हळू, थरथरणारा, जणू कुणीतरी मदतीसाठी विनवणी करत होतं. आरवने टॉर्च सुरू करून विहिरीच्या आत पाहिलं आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. विहिरीच्या भिंतीवर नखांनी ओरबाडून लिहिलेली अनेक नावं होती.
आणि त्या नावांमध्ये त्याच्या वडिलांचं नावही होतं. आरव घाबरला, पण त्याच वेळी त्याला विहिरीच्या आत खाली जाणारी एक लोखंडी शिडी दिसली. जणू विहिरीखाली कुठेतरी जाणारा रस्ता होता. आता त्याच्या समोर 2 मार्ग होते. एक म्हणजे तिथून पळून जाणं, किंवा त्या अंधारात उतरून सत्याचा सामना करणं. मित्रांनो, तुम्ही त्याच्या जागी असता तर काय केलं असतं? सांगा कमेंट करून. आरव हळूहळू त्या शिडीने खाली उतरू लागला. खाली जाताच त्याला कुजलेल्या मातीचा विचित्र वास येऊ लागला. हवा खूप थंड झाली होती. असं वाटत होतं जणू तो दुसऱ्याच जगात आला आहे. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक लांब भुयार दिसला, आणि त्या भुयाराच्या शेवटी हलका लाल प्रकाश. तो सावधपणे पुढे जाऊ लागला, पण तेवढ्यात त्याला जाणवलं की त्या भुयारात तो एकटा नाही. त्याच्या मागूनही कुणाच्या तरी चालण्याचा आवाज येत होता, हळू, फरफट चालल्यासारखा. आरव पटकन मागे वळला, पण तिथे कुणीच नव्हतं. आता त्याची भीती वाढली होती. त्याचे हात थरथरत होते, पण सत्य आता त्याच्या अगदी जवळ होतं. जसा तो त्या भुयाराच्या शेवटी पोहोचला तसं त्याचे डोळे विस्फारले गेले. तिथे खूप मोठी खोली होती, आणि त्या खोलीत गावातले सगळे गायब झालेले लोक उभे होते. पण ते माणसांसारखे दिसत नव्हते. त्यांचे डोळे पूर्ण काळे झाले होते. चेहऱ्यावर कोणताच भाव नव्हता. ते सगळे शांतपणे एका भिंतीकडे पाहत उभे होते, आणि त्या भिंतीवर एक प्रचंड काळा दरवाजा होता. तो दरवाजा हळूहळू श्वास घेत असल्यासारखा हलत होता, जणू तो जिवंत होता. आरवने आपल्या वडिलांना पाहिलं. तेही त्या लोकांमध्ये उभे होते. आरव धावत त्यांच्या जवळ गेला, पण त्यांनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि अचानक सगळे लोक एकाच वेळी त्याच्याकडे वळले, आणि एकाच आवाजात बोलले, तू इथे यायला नको होतास. संपूर्ण खोली हादरू लागली. त्या काळ्या दरवाजाच्या आतून कुणीतरी चालत असल्याचा आवाज येऊ लागला. हळूहळू तो दरवाजा उघडू लागला, आणि त्याच्या आत फक्त अंधार होता. इतका गडद अंधार जणू त्याच्या आत संपूर्ण जग सामावू शकतं. आणि मग त्या अंधारात 2 लाल डोळे चमकले. आरव घाबरून मागे सरकू लागला, पण तेवढ्यात कुणीतरी त्याचा हात पकडला. ते त्याचे वडील होते. पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर भावना दिसत होत्या. ते हळू आवाजात म्हणाले, तुम्हें यहां नहीं आना चाहिए था. लवकर पळून जा, याने तुलाही निवडण्याआधी. आरव पूर्ण ताकदीने तिथून पळू लागला. त्याच्या मागे किंचाळण्याचे आवाज घुमत होते. भुयार हादरत होतं, आणि तो काळा दरवाजा आणखी वेगाने उघडत होता. कसाबसा तो बाहेर आला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण गावात फक्त एकच बातमी पसरली, आरव सुद्धा गायब झाला होता. त्याचं घर आतून बंद सापडलं, आणि भिंतीवर फक्त एक वाक्य लिहिलेलं होतं, आता तुझी बारी आहे. त्या दिवसानंतर देवकुंड गाव पूर्णपणे ओसाड झालं. आजही तिथे रात्री 3 वाजता ती सिटी ऐकू येते, आणि लोक म्हणतात जो कुणी त्या आवाजाचा पाठलाग करतो तो पुन्हा कधीच परत येत नाही. पण खरा प्रश्न आजही तोच आहे, देवकुंडमधले लोक खरंच गायब झाले होते की ते आजही त्या काळ्या दरवाजाच्या मागे जिवंत आहेत? मित्रांनो, जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही त्या गावात जाण्याची हिंमत कराल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमय आणि थरारक सत्य घटना पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.